नारायण राणे यांनी विनायक राऊतांचं शिक्षण काढण्यापेक्षा हे शिक्षण काढताना आपलं शिक्षण किती झालं, आपण नोकरीमध्ये कुठल्या मुद्द्यावर होतो याचा प्रथम आधी विचार केला पाहिजे. खरं तर निलेश राणे हे उच्च शिक्षित आहेत असं ते सांगतायत आणि त्यांची तुलना प्राध्यापक मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्याशी ते करतायत, भालचंद्र मुनगेकर यांच्याशी करतायत. परंतु हे किती विद्वान खासदार होते आणि तुमचे चिरंजीव जे डॉक्टर होते म्हणून आपण म्हणतात, विश्वविद्यालय विभूषण होता म्हणतात. परंतु प्राध्यापक मधु दंडवते असू दे, सुरेश प्रभू असू दे, यांनी कधी एखाद्या कार्यकर्त्याचं आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचं कधी अपहरण केलं नव्हतं, आपल्याच कार्यकर्त्यांना कधी धमकी दिली नव्हती किंवा एका स्टेजवरनं जी अवाच्य शिवीगाळ केली करून भाषण केलं होतं असं त्यांनी कधी केलं नव्हतं. आणि एकीकडे या लोकांचं आदर्श सांगायचा आणि आपल्या चिरंजीवांनी काय केलं, आपल्या चिरंजीवांनी शिक्षणाचा किती उपयोग केला याचा खरं तर नारायण राणे यांनी विचार केला पाहिजे. आणि आपण ज्यांचं शिक्षण काढतायत त्या राऊत साहेबांनी 2 वेळा निवडून आपलं शिक्षण सिद्धच केलेलं आहे. त्याचबरोबर लोकसभेमध्ये आपल्या चिरंजीवांनी कधी तोंड बोललं नाही. आपणही कशी उत्तरं दिली ती सुद्धा लोकांना माहिती आहे. परंतु राऊत साहेबांनी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रश्नावर चर्चेत भाग घेतला, मतदारसंघातील अनेक चर्चेवर भाग घेतला. हे आपण लोकसभेच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. परंतु आपण मात्र कशी उत्तरं दिली, त्यावेळी आपलं शिक्षण कसं होतं हे मात्र लोकसभा चॅनलवरून पुन्हा आपण बघितलं ते सुद्धा आपल्याला कळेल. आणि खरं तर केजरीवाल असून देत किंवा राहुल गांधी असून देत, यांचं शिक्षण किती आहे हे आपण बघताय. परंतु आपल्या पंतप्रधानांच्या शिक्षणाची डिग्री खरी की खोटी याचीच खरं तर चर्चा जास्त होत असते आणि याच्यावरच लोकांमध्ये साक्षरता आहे. आणि त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाचा 2दा पराभव झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपला पराभव निश्चित आहे आणि त्यामुळे तुम्ही मुद्दे नसल्यामुळे अशा मुद्द्याकडे तुम्ही लक्ष विचलित करताय. परंतु जनतेला माहिती आहे की आपल्या मुलांचं शिक्षणाची पात्रता किती आहे आणि त्याचा सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा कसा वापर होतो हे संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांनी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाची किती बाजू घेतला तर लोकांना तुमच्या मुलाचे कर्तृत्व आणि प्रताप माहिती आहे.